या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. होम मैदानावर सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन अर्थात सेडाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रो 2026 या इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाचा बुधवारी समारोप झाला. 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या या प्रदर्शनाला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचं हे 26वे वर्ष होतं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आसपासच्या भागातील ग्राहकांनी या प्रदर्शनात भेट देत खरेदीचा उच्चांक गाठला. या प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग होता, तर विविध अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. ग्राहकांना विविध योजना आणि ऑफर्स अंतर्गत खरेदीचा लाभ मिळाला. दरम्यान बुधवारी रात्री इलेक्ट्रो 2026 या प्रदर्शनाचा समारोप झाला. समारोपाप्रसंगी डॉक्टर सूरजरतन धूत यांनी आपली भावना व्यक्त करताना यंदा या प्रदर्शनाला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं. हे यश संपूर्ण सेडाच्या टीमचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. जे आतापर्यंतच्या सर्व गोष्टी त्या पूर्णतः पाहून तपासून त्यांनी घेतलेल्या आहेत. या प्रदर्शनासाठी आम्हाला सॅटिस्फाईड मीडिया, त्यानंतर उत्सव इव्हेंट यांनी खूप परिश्रम करून या इव्हेंटसाठी यशस्वी प्रयत्न केलेला, तो यशस्वी झालेला आहे. या सर्व विचाराधीन सर्व सहकार्यामुळे, या सर्वांच्या सहकार्यामुळे, त्याबरोबर आम्हाला प्रशासकीय मदत व शासकीय मदत जसे की MSAB आहे, महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी असेल, हा होम मैदान उपलब्ध करून दिलेला आहे. त्या सर्वांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आम्ही या पाठिंब्यामुळे या उपक्रमामध्ये यशस्वी सहभाग समजतो. जितेंद्र राठी यांनी यंदाच्या इलेक्ट्रो प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल झाल्याचं सांगत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाला यश आलं. ही यशस्वी वाटचाल भविष्यात देखील कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. भरपूर आहे. तर प्रत्येकांना मी एकच आवाहन करतो या निमित्तानं की आपण प्रत्येकाने रूफटॉप सोलार आपल्या घरावरती बसवावं. 1 किलोवॅटला जवळपास शासन सबसिडी देतं 30,000 रुपये. 2 किलोवॅट असेल तर 60,000 आणि 3 किलोवॅटच्या वरती किंवा 3 किलोवॅट असेल तर 78,000 रुपयाची सबसिडी आपल्याला दिली जाते. तर याचा सर्व ग्राहकांनी फायदा घ्यावा. याचा फार बेनिफिट मिळतं. वीज बिल तुमचं शून्यापर्यंत तुम्ही खरोखर आणू शकता. याचबरोबर आता जे आपण बघतोय सोलापूर शहरामध्ये, आपण सर्वांच्या ठिकाणी आपण स्मार्ट मीटर बसवतो आणि प्रत्येकाला काही त्या स्मार्ट मीटरबद्दल काही डाऊट्स आहेत, माहीत नाही. पण तुम्हाला एक सरळ गोष्ट सांगतो की साधा मोबाईल आणि स्मार्ट मोबाईल जसे या दोन्हीमध्ये फरक आहे, तसंच या मीटरमध्ये फरक आहे. स्मार्ट मीटर फक्त तुमच्याशी कम्युनिकेट करतं, आमच्याशी कम्युनिकेट करतं, एवढंच फरक आहे. बाकी रेकॉर्डिंग, एनर्जी किती काय चाललंय हे सगळं सेम. आणि त्याच्यासाठी उलट अजून एक उदाहरण मी सांगतो. आपण समजा एखाद्या घरी स्मार्ट मीटर लावला आणि दुसऱ्या घरी सुद्धा एक साधं मीटर लावलं. दोघांच्या घरचं कन्झम्पशन 100 युनिट आहे, तर त्यांचं बिल दोघांचं सेम यायला पाहिजे ना. तर मी सांगतो तुम्हाला, जे स्मार्ट मीटर बसवलेलं आहे त्याचं बिल कमी येतं. कारण स्मार्ट मीटर असं रेकॉर्डिंग करतं की ह्या स्मार्ट ग्राहकांनी दिवसा किती युनिट वापरले आणि रात्री किती युनिट वापरले, आणि जो माणूस दिवसा जेवढे युनिट वापरतो त्याला आपण 80 पैसे सूट देतो. मग हे फायद्याचं का तोट्याचं तुम्ही सांगा. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी इलेक्ट्रो प्रदर्शनाचं वेगळेपण आणि सेडाच्या पदाधिकारी सदस्यांची कार्यपद्धती याविषयी गौरव उद्गार काढले. सोलापुरामध्ये इलेक्ट्रो सारखा एवढा भव्य, एवढा जोरात झाला उपक्रम मी अनेक ठिकाणी बघितले, खूप उपक्रम बघितले, परंतु सोलापूर सारखा उपक्रम सोलापूरच्या लोकांनी सोलापूरसाठी केलेला हा एक विशेष उपक्रम आहे. मी माझे फाइंडिंग सांगण्यापूर्वी मला 3 मुद्दे लक्षात आले. आता हा इलेक्ट्रो खूप उपयोगी होता सगळ्यांसाठी, जे ग्राहक होते त्यांच्यासाठी आणि ज्यांना ग्राहक पाहिजे होते त्यांच्यासाठी. तर उपयोगी, हा सहयोगी होता. खूप लोकांची सोय झाली. अंडर सिंगल रूफ 5 डोममध्ये सगळं मिळालं बघायला. तुम्ही सगळे उद्योगीच आहात, बोलायची गरज नाही आहे, तरी उद्योगी होतं. आणि आत्ता जितेंद्रनी सांगितलं की
तर ते 40 योगी होते म्हणून हे सगळं काम होऊ शकलं. 168 तास. जो मेरी टीम है, जो हमारे 40 टीम है और उनके 2 हाथ, 80 हाथों का जो मुझे सपोर्ट मिला है और इन्हीं 80 हाथों के साथ में ये पूरा इलेक्ट्रो सक्सेसफुल किया है. इसको बोलते हैं टीम मैनेजमेंट. तो मैं मेरे पूरी टीम का धन्यवाद करता हूँ. हाउ अ टीम हैज़ टू बी लीडेड, ये एक उत्तम नतीजा हो सकता है आज इसका. आज 2 आवर्स रिवार्ड रिकग्निशन, इसके लिए आज ये समारोह हम करने जा रहे हैं. जितने भी यहाँ जो स्टॉल ओनर्स है, अपनी कंपनियों से या अपनी खुद के लगाव से, अपने आइडियाज से, उन्होंने अपना स्टॉल का सजावट, स्टॉल में आने वाले कॉम्पिटिटर्स हैं, बट एक बहुत अच्छा ये प्लेटफॉर्म है जहाँ आप सब साथ में आए हो और मतलब बहुत सबको लेके आए हैं. शोलापुर के लिए भी बहुत अच्छी बात है. शोलापुर के मैंने देखा कितने लोग आए हैं, तो ये ऑर्गेनाइज करने के लिए आप सबको मतलब कॉन्ग्रेचुलेशंस. बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है आप सब ने. इतना सेफ सिक्योरिटी है, इतना हाई वैल्यू आइटम्स हैं, तो कॉन्ग्रेचुलेशंस आप सबको बनता है. ज़्यादा और नहीं बोलूँगी. बाकी सर जो आपने बोला ये आप सबका ही है जो शोलापुर एयरपोर्ट शुरू हुआ है. मैं तो 2 ही साल से हूँ, आप लोग ही यहाँ हैं, आपका ही विश था, आपकी ही मेहनत थी, आप ऊपर तक गए तो वो बना. हम तो बनाने आए थे बस, तो वो भी आप ही लोग का है. तो होपफुली एयरपोर्ट और बढ़ता जाएगा और आप लोग को और मिलता जाएगा. हम तो बस ट्रांसफ़र वाले लोग ही आते हैं चले जाते हैं. ठीक, थँक यू सो मच. इथं स्टॉल होल्डर, MBA स्टुडंट आणि या सर्वांचं स्टॉलमध्ये आपण पार्टिसिपेशन दिलंय आणि दिल्यानंतर सेडाकडून आम्ही एक अवॉर्ड म्हणजे दरवर्षी डिक्लेअर करत असतो. तर त्याचे कॅटेगरी जे आहे ते सगळ्यांना माहीत होतं आणि आपण नॉमिनेशन फॉर्म सगळ्यांकडनं भरून घेतलेला आहे. तर त्याप्रमाणे आपण 5 जजेसला आपण या ठिकाणी स्टॉल्स जे आहे मांडणी चांगल्या पद्धतीने झालाय. आपण सुरुवातीला 2-3 जजेसच घ्यायचा असा विषय होता, पण स्टॉलची मांडणी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर तिथं कुठं पण आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण 5 जज आपण आमंत्रित केले आणि त्यांना आपण काही पॉइंट्स दिले. तर त्याच्यात त्यांनी पॉइंट सोबत रिमार्कही दिलेला आहे की कशा पद्धतीचे स्टॉल्स आहेत, काय आहे. दरम्यान उल्लेखनीय स्टॉल धारकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विजय टेके, शिवप्रकाश चव्हाण, केतन शाह, ईश्वर मालू, खुशाल देडिया, भूषण भुतडा, हरीश कुकरेजा, सुयोग कालाणी, गिरीश मुंदडा, चंद्रकांत शहापुरे, बसवराज नवले, आनंद येमोल यांच्यासह सेडाचे पदाधिकारी, सदस्य तसंच स्टॉल धारक तसंच ग्राहक वर्गाची उपस्थिती होती.